नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट घनश्याम मायने. आपल्या सर्वांचं माझ्या ABS टॉक या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक खूप इंटरेस्टिंग टॉपिक बघणार आहोत. फॅक्टर्स अफेक्टिंग मॅरिटल रिलेशनशिप. वैवाहिक संबंधावर परिणाम करणारे घटक कुठले आहेत? आता विवाह म्हटला की प्रत्येकाच्या हृदयाशी कनेक्ट होणारा असा विषय आहे. आणि तो विषय जेव्हा काही चुकीच्या कारणाने जेव्हा तो रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, तर मात्र त्याला कुठेतरी अटकाव आणण्याची आपल्याला गरज आहे. आणि ते घटक कुठले आहे की जे त्या वैवाहिक संबंधावर परिणाम करतात, ते आज आपण इथे बघणार आहोत. पहिलं फॅक्टर जे आहे ते इंडिव्हिज्युअल फॅक्टर्स. वैयक्तिक घटक जो आहे तो हा खूप महत्वाचा आहे. त्यामध्ये कुठले कुठले येतात बघा. डिफरन्सेस इन नेचर, स्वभावामध्ये बदल असणे साहजिक आहे. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. तसतसं आपण लोकांना भेटतो, लोकांचे विचार ऐकून घेतो, त्यावेळेस आपल्याला कळते की अरे याचे विचार आपल्यापेक्षा जरा वेगळे आहेत. तर ह्या डिफरन्सेस इन नेचरमध्ये पती आणि पत्नीच्या स्वभावामध्ये बदल असू शकतो. तर तो स्वभावाचा बदल कसा आहे, एकमेकांना पूरक आहे की एकमेकांच्या विरोधात आहे, हे समजून घेणं खूप गरजेचं असतं. सेकंड इज लॅक ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. जबाबदारी घेण्याची प्रवृत्ती नसते. हा एक खूप मोठा महत्वाचा घटक आहे रिलेशनशिपवर, की जो बाधा आणू शकतो. कुठल्याही प्रकारची जबाबदारी आजकाल आपण बघतो की मुली नोकरीला बाहेर जातात, मुलंही नोकरीला बाहेर जातात, नवरा बायको दोघंही कामानिमित्त बाहेर असतात. तर मग घराची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची कोणी? हा एक मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलेला असतो. आणि त्यावेळेस तू घे, मी घे, तर ह्या जो प्रकार आहे, तू मैं इथून सुरुवात होते. थर्ड वन इज इन्फिडिलिटी अँड अफेअर्स. आजकाल आपण बघतोय की फ्रीडम नावाच्या एक सुंदरशा अशा गोंडस नावाखाली खूप सारं अफेअर्स आपल्याला बघायला मिळतात. आणि ते कुठल्या प्रकारचे अफेअर्स असतील हे आपण सांगू शकत नाही. पण अफेअर नवऱ्यापासून एखादी गोष्ट लपवणं किंवा बायकोपासून एखादी गोष्ट लपवणं, ह्या ज्या गोष्टी आहे, अनैतिक संबंध निर्माण करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या कुठेतरी वैवाहिक जीवनाला आपल्या बाधा आणू शकतात. तर हा जो झाला पहिला टॉपिक आपला, इंडिव्हिज्युअल फॅक्टर्स. सेकंड टॉपिक आहे आपला इकॉनॉमिक फॅक्टर्स. इकॉनॉमिक फॅक्टर्स हा तुमच्या इंडिव्हिज्युअल फॅक्टर नंतर खूप अफेक्टिंग असा फॅक्टर आहे. इकॉनॉमिक फॅक्टरमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? इन्कम डिस्पॅरिटी ऑर फायनान्शियल इन्स्टॅबिलिटी. आता होतं काय की मुली आपण बघितलं की मुली सर्व्हिसला जातात आणि सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं म्हणा, मुलींचा पगार हा मुलांच्या पगारापेक्षा अनेक ठिकाणी आपल्याला जास्त पाहायला मिळतो. मग त्या तिथे कुठेतरी आपल्याला इन्कम डिसबिलिटी दिसते आहे आणि फायनान्शियल इन्स्टॅबिलिटी दिसते आहे, की कुठेतरी एखाद्याचा पगार खूप जास्त आहे, एखाद्याचा पगार खूप कमी आहे. तिथे कुठेतरी क्रायसिस निर्माण होण्याचा प्रयत्न होतो. अनएम्प्लॉयमेंट ऑर जॉब अनसर्टनिटी. आता झालं काय की अनेक ठिकाणी करोनानंतर लोकांच्या नोकऱ्या गेल्या. काहींना जॉब होते, ते वर्क फ्रॉम होम करायला लावले. त्याच्यामुळे खूप डिस्टर्बन्स आला आयुष्यामध्ये. आणि जॉबची आता अशी गॅरंटी राहिलीच नाही की आपला जॉब राहील की नाही. थर्ड वन इज डेट, स्पेंडिंग हॅबिट्स, लॅक ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग. आता होतं काय की घरगुती कामासाठी म्हणा, कौटुंबिक फिरण्यासाठी म्हणा बाहेर, तर लोक खूप सारं कर्ज काढतात आणि त्या कर्जाचे हप्ते फेडण्यामध्ये मग कुठेतरी हौसेच्या पायी जो कर्ज घेतलेला असतं त्याचे हप्ते फेडणं हे आपल्याला खूप अवघड होऊन जातं. आणि मग त्यावेळेस कुठेतरी संबंधामध्ये एक दुरावा निर्माण होतो किंवा एक चिंता, समस्या निर्माण होतात. लॅक ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग. फायनान्शियल प्लॅनिंग नसतं. आपली मुलं आहेत, आपला संसार आहे, येणारे फ्युचर काय आहे, त्यासाठी एक कुठेतरी आपला एक निधी आपण सेव्हिंग करून ठेवलेला पाहिजे. त्याचं जर प्लॅनिंग आज आपण करून ठेवलेलं नसेल, तर आपल्या वैवाहिक संबंधामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. डिस्प्यूट्स रिलेटेड टू प्रॉपर्टी अँड इनहेरिटन्स. समजा परिवारामध्ये कुठेतरी आपल्या पारंपरिक ज्या प्रॉपर्टीज आहेत, त्याच्या मालमत्ता आहेत, त्या मालमत्तेमध्ये कुठेतरी वादविवाद निर्माण झालेला असेल,
आणि आपला हिस्सा आपल्याला मिळत नसेल किंवा आपल्या हिस्स्याची जमीन दुसरीकडे जास्त जात असेल, कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट जेव्हा होतो, त्यावेळेस त्याचा इम्पॅक्ट डायरेक्टली हा आपल्या कुटुंबावर होत असतो. तर हे झालं इन्कम इकॉनॉमिक फॅक्टर्स. थर्ड वन इज वर्क अँड लाईफ स्टाईल. त्यामध्ये वर्किंग आवर्स अँड जॉब डिस्टन्स. आपण बघतो की आता प्रत्येकाचे वर्किंग आवर्स हे 8 आवर्स राहिले नाहीयेत, ते मोर दॅन 12 आवर्सच्या वरच होत आहे. आणि वर्किंग डिस्टन्स पण बऱ्यापैकी लांबलेलं आहे. कोणी 10-10 तास प्रवास करतं, कोणी 4 तास, कोणी 2 तास, कोणी अगदी त्याच्या त्याच्या म्हणण्याप्रमाणे किंवा त्यांच्या त्याच्या जॉब सिस्टीम प्रमाणे त्यांना तो प्रवास करावा लागतो. ते एक मॅटर करतं आपल्या वैवाहिक संबंधावर. ट्रान्सफर मायग्रेशन, वेळोवेळी होणारे ट्रान्सफर, कामानिमित्ताने वेळोवेळी बाहेर जाणं आहे किंवा बाहेर जॉब असला की घरच्यांकडे आपल्याला लक्ष देता येत नाही, त्यावेळेस कुठेतरी कुटुंबामध्ये आपले वाद निर्माण होतात, समस्या निर्माण होतात. एक्सेसिव्ह यूज ऑफ सोशल मीडिया अँड टेक्नॉलॉजी. आता हा तर प्रत्येकाच्या आयुष्यातला खूप मोठा प्रॉब्लेम आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत, अगदी म्हातारा लोकांपर्यंत सोशल मीडिया हा जो माध्यम आहे हा इतका लोकांच्या मनामध्ये भरलेला आहे की ते त्याच्याशिवाय त्यांचा दिवसही होत नाही आणि त्यांनी रात्रही होती. झोप कमी झालेली आहे. याच्यावर खूप सारं काम करणं खरं गरजेचं आहे की सोशल मीडिया आपण किती पाहावा. काय असतं, त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बाहेरच्या लोकांशी कनेक्ट होतो, परंतु जे आपली जवळची लोक असतात त्यांच्यामध्ये कुठेतरी आपला दुरावा निर्माण होत असतो. याची जाणीव मात्र सोशल मीडिया यूज करताना आपल्याला होत नसते. ती जाणीव होणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट, सायकोलॉजिकल अँड इमोशनल फॅक्टर्स. सायकोलॉजिकल अँड इमोशनल फॅक्टर्स हा अतिशय महत्वाचा आहे. तुमचं प्रेम, तुमचा आत्मविश्वास, तुमचं एकमेकांबद्दल असलेली आपुलकी नातं सुदृढ करण्याचं काम करत असते. परंतु लॅक ऑफ कम्युनिकेशन्स, एकमेकांशी बोललंच नाही, नवरा बायको, पती पत्नी, पत्नी नवरा, हे जे आहेत मुलं, एकमेकांशी कमीच बोलतात. किंवा मी तर म्हणतो काही घरांमध्ये तर असं आहे की बाप घरात येतो, मुलगा बाहेर जातो, मुलगा घरात असला की बाप बाहेर असतो. ह्या ज्या फॅड निघालेला आहे किंवा हे जे तुमचं मिसकम्युनिकेशन होत आहे किंवा कम्युनिकेशन होतच नाहीये, ह्या गोष्टी तुमच्या वैवाहिक समस्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम करत असतात. सेकंड, लॅक ऑफ ट्रस्ट अँड सस्पिशन. एकमेकांवर विश्वास नाही. तुम्ही काय बोलतात, मी काय बोलतो, ऍक्च्युली हा जो परिणाम झालेला आहे हा नक्कीच माझ्या मते सिरियल पाहून लोकांचं झालेलं आहे. मनावर एक ट्रस्ट राहिलाच नाहीये. ते आपण बघतो सिरियलमध्ये एक असं असं करत राहतात 3-3 वेळेस आणि लपून छुपून पाहणं, ऐकणं. हा जो इफेक्ट आहे, हा इफेक्ट कुठेतरी आपल्यामध्ये हा सिरियल पाहून म्हणा किंवा एखाद्या गोष्टीची 30-30-30-30 गोष्ट किंवा एकमेकांबद्दल विश्वास नसेल, त्यामुळे तो आपल्या स्वभावामध्ये तो कुठून तरी आलेला असतो. अँगर, इगो अँड इनटॉलरन्स. इतका राग भरलेला असतो, एकमेकांना आपण सहज हृदयाने बघत नाही, भाव देत नाही. हा जो आहे हा इगो, गर्व, मीच मोठा, मीच मोठी, हा इगो माणसाला कुठेतरी हर्ट करत असतो. लॅक ऑफ इमोशनल सपोर्ट. जेव्हा एखाद्याला आपल्या खांद्यावर कोणीतरी डोकं ठेवून काहीतरी सांगता आहे, त्यावेळेस आपण त्याला इमोशनल सपोर्ट देणं खूप गरजेचं असतं. एखाद्या व्यक्तीला प्रेमाने, अरे काय चाललं तुझ्या आयुष्यामध्ये, तुला काही प्रॉब्लेम आहे का, मी आहे ना, एवढं जरी बोललं तरी त्याला खूप मोठा सपोर्ट मिळत असतो. आणि तो सपोर्ट आज कुठेतरी आपल्याला कुटुंबामध्ये पाहायला मिळत नाहीये. मेंटल स्ट्रेस, डिप्रेशन अँड ॲडिक्शन. आणि यामुळे काय होतं की माणूस कुठेतरी मेंटल स्ट्रेसमध्ये निघून जातो, डिप्रेशनमध्ये निघून जातो, त्याला स्ट्रेस होतो कुठेतरी आणि डिप्रेशनमध्ये गेल्यावर मग तो ॲडिक्शन, दारू किंवा आज आपण बघतो आहे की अनेक अशा नशा करायला लागतो की ज्याने आपल्या संपूर्ण पर्यावरणावर त्याचा परिणाम होत असतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी, सायकोलॉजिकल आणि इमोशनल फॅक्टर्स, हे तुमच्या वैवाहिक संबंधामध्ये अतिशय महत्वाचे आहे. तुमचं एकमेकांवर प्रेम, एकमेकांवर विश्वास, इगोलेस आयुष्य तुम्ही जेव्हा जगाल तेव्हा तुम्हाला तुमचं आयुष्य खूप सुंदर झालेलं दिसेल वैवाहिक. नेक्स्ट, हेल्थ फॅक्टर्स. आता बऱ्यापैकी प्रत्येक जण आज हेल्थ कॉन्शियस झालेला आहे. प्रत्येक जण आपल्या हेल्थची काळजी घेतो आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. फिजिकल ऑर मेंटल इलनेस, शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या
सुदृढ राहणं हे खूप गरजेचं आहे. त्यामध्ये जर कुठेतरी तुम्हाला इलनेस असेल किंवा कुठेतरी तुमचं बॉडी फिजिकली तुम्ही फिट नसाल, तर तुमच्या वैवाहिक संबंधावर परिणाम होऊ शकतो. सेक्शुअल डिससॅटिस्फॅक्शन. जेव्हा तुम्ही वैवाहिक संबंधामध्ये आयुष्य तुमचं घालवत असतात त्यावेळेस सेक्शुअल डिससॅटिस्फॅक्शन किंवा सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन हे खूप महत्वाचं असतं. आणि जर तुमचा पार्टनर तुम्हाला सेक्शुअली सॅटिस्फाईड करत नसेल, तर तुमच्या वैवाहिक संबंधावर त्याचा परिणाम होण्याची दाट शक्यता असते. डिफिकल्टीज रिलेटेड टू चाइल्ड बिअरिंग. तुम्हाला लग्न झाल्यानंतर अनेक वर्ष समजा मूलबाळ झालं नाही, तर नवरा बायकोंमध्ये तर एवढा काही त्याचा परिणाम होत नाही, परंतु आजूबाजूचे 4 लोक तुम्हाला विचारत असतात, "अरे अजून काही झालं नाही का? अजून काही झालं नाही का?" त्याचा परिणाम कुठेतरी त्या लेडीजच्या मनावर होत असतो आणि त्या पुरुषालाही कुठेतरी टोचलं जातं आणि मग त्या दोघांच्या वैवाहिक संबंधामध्ये त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. लीगल अँड सोशल अवेअरनेस 6 नंबरचा आहे लीगल अँड सोशल अवेअरनेस. याच्यामध्ये इनॲडिक्वेट इन्फॉर्मेशन ऑन राईट्स अँड ड्युटीज. तुम्हाला तुमच्याबद्दलचे तुम्हाला तुमचे नॉलेजच नसेल, तुम्हाला तुमचे हक्क माहीत नसेल, तुमचे ड्युटीज माहीत नसतील, तर तुमच्या वैवाहिक संबंधामध्ये परिणाम 100% त्याचा निगेटिव्ह परिणाम होणार. इग्नोरन्स ऑफ फॅमिली लॉज अँड लॅक ऑफ काउन्सिलिंग अँड गायडन्स. तुम्हाला फॅमिली लॉ बद्दल जर काही कल्पना नसेल, काही लोक बाहेर तुम्हाला काहीतरी चुकीचं गायडन्स करतील किंवा तुम्हाला मिसगाईड करतील आणि त्यावेळेस मग तुम्ही त्यांचं ऐकून घरामध्ये जर काही अयोग्य प्रकार करायला लागले, तर त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर हा होणार आहे. नेक्स्ट 7 सोशल फॅक्टर्स. हा फॅक्टर्स खूप महत्वाचा आहे. सोशल फॅक्टर आपण बघतो आहोत की आज प्रत्येक जण सोशल झालेला आहे. आता ते कसं बघूया. फॅमिली इंटरफेरन्स. एखादा म्हणजे तो सासरचा असो किंवा माहेरचा असो, जर तुमच्या प्रमाणापेक्षा जास्त इंटरफेरन्स तुमच्या त्या फॅमिलीमध्ये होत असेल, सासरच्यांचं किंवा माहेरच्यांचं, तर त्याचा 101% वाईट परिणाम हा तुमच्या नवरा बायकोंच्या रिलेशनशिपवर होत असतो. म्हणून यासाठी माहेरच्या कडच्याने सुद्धा मुलीला खूप वेळा फोन न करणं किंवा अगदीच बेटा तू खूपच बारीक झाली, तू खूपच काळजी करते, खूपच असं आहे, असं निगेटिव्ह बोलण्यापेक्षा जर तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी दिली, तर त्याचा परिणाम नक्कीच तुमच्या मुलीच्या संसारावर चांगला होईल. आणि तसंच सासरच्यांनी पण तिला जर तिच्या भावना जपल्या, तिला काय गरज आहे, आपल्याला तिच्याकडनं काय पाहिजे आहे किंवा आपण तिला काय देतो याची जर काळजी एकमेकांनी घेतली, तर नक्कीच ह्या व्यक्तींचा संसार हा खूप चांगला होताना आपल्याला पाहायला मिळेल. ट्रॅडिशन, कस्टम्स अँड सोशल एक्सपेक्टेशन्स. आता आपले रीतिरिवाज असतात, त्या रीतिरिवाजांना धरून आपल्या सुनेने चाललंच पाहिजे, आपल्या जावयाने चाललंच पाहिजे, केलंच पाहिजे तशा गोष्टी. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मॅटर करत असतात. त्या सुनेने पण सून म्हणून शिकून घेणं गरजेचं असतं. सासू म्हणून सुनेला पण त्या गोष्टी व्यवस्थित सांगणं हे आपलं कर्तव्य असतं. नेक्स्ट, डिफरन्सेस इन कास्ट, रिलिजन अँड कल्चर. तुमची जात वेगळी असेल, तुमचा धर्म वेगळा असेल, तुमचं कल्चर वेगळं असेल, तर तुमच्या चालीरीतीमध्ये, तुमच्या करण्या सरण्यामध्ये कुठेतरी फरक पडतो आणि त्याचा इम्पॅक्ट कळत न कळत तुमच्या फॅमिलीच्या याच्यावर होत असतो, वागण्या बोलण्यावर होत असतो. नेक्स्ट, सोशल प्रेस्टीज अँड इन्फ्लुएन्सेस ऑफ पब्लिक ओपिनियन. 4 लोक काय म्हणतील, हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, या गोष्टींचा अति विचार करून आपण फॅमिलीमध्ये अनेक गोष्टी अशा असतात की ज्या गोष्टी आपण एक्सपोज करू शकत नाही, बोलू शकत नाही आणि त्याचा परिणाम हा आपल्या फॅमिलीवर, कुटुंबावर होत असतो. तर आज आपण काय बघितलं मित्रांनो, की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या फॅमिलीवर कुठे ना कुठे ऍक्ट करत असतात. म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करून आपलं फॅमिली लाईफ, वैवाहिक लाईफ खूप चांगल्या पद्धतीने जगता यावं अशी इच्छा प्रकट करतो आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल असं गृहीत धरतो. व्हिडिओ नक्की आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक्स करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.